महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या किंवा परवा त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयने दिलंय। मोदी आणि शहा मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला आपला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय। दरम्यान 5 तारखेला मुंबईतल्या आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी आता पार पडणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात विधिमंडळ पक्षाची ही बैठक होईल आणि त्यामध्ये विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड होईल आणि फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी बातमी आता पीटीआयने दिली आहे। सोनाली शिंदे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोनाली, आता शिक्कामोर्तब होत आहे, फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावर पीटीआयची नेमकी सविस्तर बातमी काय आहे? तारखेला निकाल लागला, मात्र अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाहीये। सगळ्यांना उत्सुकता होती मुख्यमंत्री पदासंदर्भातली, कारण 3 पक्षांचं मिळून हे सरकार असणार आहे। आणि त्यानंतर आता जी माहिती समोर येते त्यानुसार भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या किंवा परवा त्यांची जी महायुतीची बैठक होणार आहे, भाजपची सुद्धा एक बैठक होणार आहे, त्यामध्ये त्यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आता मुख्यमंत्री पदाचा हा तिढा म्हणा किंवा उत्सुकता संपलेली आहे। आता लक्ष लागलंय ते उपमुख्यमंत्री कोण असेल आणि गृह खातं कोणाकडे असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलेलं आहे। धन्यवाद सोनाली या सगळ्या अपडेट्स बद्दल। तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे, पीटीआयचं वृत्त आहे की देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत। उद्या किंवा परवा त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड होईल आणि नव्या सरकारचा शपथविधी अर्थातच ज्याची तारीख भाजपकडूनच आधी जाहीर झाली आहे 5 तारखेला होतोय आझाद मैदानावर आणि देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आता जाहीर होणार, गटनेतेपदी त्यांची निवड होणार हे आता निश्चित झाल्याचं पीटीआयने म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।